ते इथली याच्यात खूप पेंटिंग्स आणि आर्ट खूप चांगली आहेत. हे जे ग्रँट वूडचं पेंटिंग आहे, दिस इज वन ऑफ द मोस्ट फेमस. म्हणजे पॅरिसमध्ये जसं मोनालिसाचं जसं फेमस आहे ना, तसं दिस इज वन ऑफ द मोस्ट फेमस पेंटिंग्स इन आर्ट इन्स्टिट्यूट. नेक्स्ट. आणि व्हॅन गोची वगैरे पण खूप पेंटिंग्स आहेत. दिस इज वन ऑफ हिज मोस्ट फेमस सेल्फ पोर्ट्रेट. नेक्स्ट. दुसरं एक मोठं म्युझियम आहे. दिस इज कॉल्ड फील्ड म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री. प्रचंड मोठं आहे, म्हणजे तुम्ही अख्खा दिवस घालवू शकताय पाण्यात. तिथे 24 मिलियन ऑब्जेक्ट्स आहेत या म्युझियम मध्ये. ते वन ऑफ द मोस्ट फेमस आणि व्हेरी इंटरेस्टिंग इज टी-रेक्स, टिरॅनोसॉरस. दिस इज द लार्जेस्ट मोस्ट कम्प्लीट प्रिझर्व्ड फॉसिल. अगदी पाण्याजोगं आहे. नेक्स्ट. आणि इतर पण खूप गोष्टी आहेत. सायन्स अँड इंडस्ट्रीज असल्यामुळे आता ही एक जुनी कार आहे. नेक्स्ट. ही आता बघा 1923 साली पण इलेक्ट्रिक कार्स होत्या. ते आपल्याला माहिती पण नव्हतं, पण तिथे गेल्यावर अशा गोष्टी कळायला लागतात. नेक्स्ट. अनदर व्हेरी अट्रॅक्टिव्ह थिंग इज म्युझियम ऑफ सायन्स अँड इंडस्ट्री मधलं सबमरीन. याची टूर देतात, ते सेपरेट टूर आहे. अगदी खरंच पाण्याजोगं आहे. म्हणजे आपल्याला सबमरीन म्हणजे नुसती बोट वाटते, पण तुम्ही आत गेलात त्याच्या, कसं म्हणजे वेपन्स आणि राहण्याची जागा आणि कसं ते वर्क होतं. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग टू सी. नेक्स्ट. हा शिकागोचा फेमस लेक शोर ड्राईव्ह. मुंबईच्या आपण मरीन ड्राईव्ह म्हणतो ना, तसा. ते चांगली हवा असली की एका बाजूला लेक आणि दुसऱ्या बाजूला शिकागो डाउनटाउन, मोठ्या बिल्डिंग्स आणि मेन अट्रॅक्शन्स. म्हणजे तुमच्याकडे कन्व्हर्टेबल कार असेल तर इट्स वन ऑफ द बेस्ट ड्राईव्ह यू कॅन टेक इन द होल वर्ल्ड. नेक्स्ट. हे शिकागो रिव्हर आहे. ही ते रिव्हर साइड वॉक म्हणतात. ते आजूबाजूला मोठ्या बिल्डिंग्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत. इट्स व्हेरी नाईस प्लेस टू जस्ट वॉक अराउंड, हॅव डिनर ऑर सम ड्रिंक्स. इट्स व्हेरी नाईस प्लेस टू विजिट. नेक्स्ट. हे शिकागो मधलं अनदर फेमस थिंग इज एलिव्हेटेड ट्रेन. सगळं हे ट्रेन ट्रॅक्स आर एलिव्हेटेड आणि त्याला एल म्हणतात. दॅट्स अ शॉर्ट फॉर्म. आणि शिकागोमधनं सगळ्याकडनं जातात सगळ्या दिशेने. सो त्याला लूप म्हणतात. त्यामुळे शिकागोचं अजून एक डाउनटाउनला एल म्हणतात, शिकागो लूप. नेक्स्ट. एक दिस इज अनदर नाईस प्लेस. शिकागोच्या मिशिगन ॲव्हेन्यूवर त्याला मॅग्निफिसंट माईल म्हणून एक मैलभर खूप खूप छान दुकानं आहेत. खूप पण महागडी असतात. आपल्याला विंडो शॉपिंग करायला चांगलं असतं. म्हणजे तिथे जाऊन खरेदी करणं काही इट्स नॉट अ गुड आयडिया. इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. म्हणजे पु ल देशपांडेच्या भाषेत सांगायचं म्हणजे टायची किंमत पाहून तुमचा कंठ दाटून येतो तिथे. Another famous things about Chicago is schools, and these are really world-class institutions. University of Chicago is one of the most famous. या शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये असोसिएटेड जे लोक होते, त्यांनी खूप प्राइजेस आणि अचिव्हमेंट्स केलेल्या आहेत. आता बघा इथे there are 101 people who have got Nobel prizes, and they are associated with University of Chicago. Milton Friedman is one of the most famous
इकॉनॉमिस्ट तुम्हाला नाव माहिती असेल. अ, चंद्रशेखर म्हणून फिजिक्सचा प्रोफेसर होता. त्याला 1983 मध्ये नोबेल प्राइज मिळालं. बराक ओबामा आमचा प्रेसिडेंट, त्याला हं. 2009 मध्ये पीस शांत करता त्याला नोबेल प्राइज मिळालं. पण इट्स बिग इन्स्टिट्यूशन. अनदर in my mind, one of the most important thing about University of Chicago is 1942 साली इथे फॉर द फर्स्ट टाइम सस्टेन न्यूक्लिअर रिॲक्शन चालू करू शकले ते. आणि तो सायंटिस्ट बिहाइंड ऑल ऑफ दिस वॉज फर्मी. त्याचं नाव एनरिको फर्मी. इज व्हेरी फेमस नोबेल लॉरिएट तो पण आहे. इनफॅक्ट माझ्या घरापासून ऑलमोस्ट वॉकिंग डिस्टन्सवर आता फर्मी लॅब म्हणतात. तिथे पार्टिकल फिजिक्सवर भयंकर हाय लेवलचं रिसर्च चालू असतं. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग प्लेस टू व्हिजिट टू, फर्मी लॅब. अनदर ग्रेट स्कूल इन शिकागो इज नॉर्थवेस्टर्न. आता मला हे म्हणायलाच पाहिजे कारण मी तिथे गेलो होतो शिकायला. नेक्स्ट. एक इथे 2 प्रकारच्या स्कूल्स किंवा पब्लिक युनिव्हर्सिटीज असतात. एक पब्लिक म्हणजे दोज आर स्टेट ओन, त्यांना स्टेटकडनं मदत मिळते. आणि हे युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो किंवा नॉर्थ वेस्टर्न या प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स असतात. म्हणजे बेसिकली 2 प्रकारचे इथे स्कूल्स असतात. ही पण दिस इज वन ऑफ द बेस्ट पब्लिक स्कूल्स इन द USA. म्हणजे तुम्ही वर्ल्ड रँकिंग मध्ये गेला तर ही स्कूल्स तुम्हाला सगळी नावं दिसतील त्या, तुम्ही सर्च केलं तर. पण व्हेरी नाईस स्कूल इन्स्टिट्यूशन्स. नेक्स्ट. ते म्हटलं तुम्हाला इंडियातल्या टेम्पल्स ची जरा चित्र दाखवूया, त्याच्यात इंटरेस्ट असेल. मी इथे 73 मध्ये आलो तेव्हा काही नव्हतं. म्हणजे 65 नंतर लोक इथे यायला लागले इंडियाहून. तेव्हा अगदी इंडियन लोकांची लोकसंख्या इथे खूप कमी होती. फक्त पिट्सबर्ग मध्ये आणि न्यूयॉर्कमध्ये 1977 मध्ये 2 देवळं होती. पण बाकी कुठे फारशी मोठी देवळं नव्हती. पण आता खूप झाली आहेत. तर म्हटलं तुम्हाला थोडी पिक्चर्स दाखवतो. नेक्स्ट. हे शिकागो मधलं बॅप्स टेम्पल आहे. फार छान बांधलेलं आहे. सगळे इंडियाहून त्यांनी कार्विंग्ज आणि सगळे संगमरवरी वगैरे इथे आणलेली आहेत ते. आणि व्हेरी पेन्सटेकिंगली दे असेंबल्ड इट हिअर. व्हेरी ब्युटिफुल टेम्पल. नेक्स्ट. हे माझी बहीण 2 वर्षापूर्वी आली तेव्हा मी तिला दाखवायला इथे घेऊन आलो होतो. यू कॅन सी द कार्विंग्स हिअर. नेक्स्ट. आता हे बघा किती इंट्रिकेट डिझाईन आहे हे सगळं. दिस इज सगळं संगमरवरी केलेलं आहे. आणि फार अगदी स्वच्छ ठेवतात, अगदी मेंटेन छान करतात ते. नेक्स्ट. अजून एक टेम्पल आहे आमच्या घरापासून 5 मैलावर आहे. हे बालाजी टेम्पल. आणि माझ्या मोठ्या मुलाचं लग्न या देवळात झालेलं होतं. त्यांनी छान अरेंजमेंट केली सगळं. भटजी आणि लंच वगैरे सगळे त्यांनी व्यवस्थित अरेंज केलेलं होतं. नेक्स्ट. एक अजून एक मोठं टेम्पल आहे लमांट म्हणून गाव आहे शिकागो सबर्ब. इथे आम्ही महिन्यातनं 2दा तरी जातो कारण आमचे जवळचे मित्र इथे राहतात जवळ. तर आम्ही तिथे महिन्यातनं 1-2दा तरी भेटतो. लंचला भेटतो. तिथे देवाची नमस्कार करून चांगली पूजा करून मग लंच वगैरे. वी रिअली हॅव गुड टाइम देअर. रिलॅक्स टाइम. आम्ही साधारण 6-8 मित्र तर आम्ही नेहमी भेटतो तिथे. नेक्स्ट. एक बहाई म्हणून एक रिलिजन आहे. ते शिकागो मधलं व्हेरी फेमस प्लेस. हे पण फार छान टेम्पल आहे. शिकागोच्या नॉर्थला विल्मेट म्हणून एक टाउन आहे. तिथला आहे तिथे. पण पाहण्याजोगं आहे. नेक्स्ट. ते कुठल्याही तुम्ही नवीन टाउन मध्ये गेलात की
व्हॉट इज युनिक अबाउट दोज थिंग्स, ते शिकागोमधली वेदर अर्थात दॅट्स ऑल्वेज अ फेव्हरेट सब्जेक्ट. इथले सगळे 4 सीझन्स दे आर व्हेरी डिस्टिंक्ट. म्हणजे हवा खूप बदलत असते. हे आता तुम्हाला मी सेंटिग्रेडमध्ये कन्व्हर्ट केलंय, पण सीझनमध्ये तुम्ही टेम्परेचर कसं बदलतं ते पाहू शकता इथे. अ, इथे स्नो बराच पडतो अर्थात. एव्हरेज साधारणतः 36 इंचेस असतो. पण काही-काही वर्षी जास्ती पडतो, काही वर्षी थोडा कमी पडतो. इट्स इथे पाऊस असा सारखा कधी पडत नाही, पण पडत असतो अधून-मधून. असा म्हणजे पावसाळ्याचा असा सीझन नसतो. ते फॉल सीझनमध्ये दिस इज वन ऑफ द बेस्ट सीझन्स टू व्हिजिट शिकागो. कारण वेदर छान असते. इंडियन लोकांना म्हणजे आता हे फॉल सीझन का म्हणतात? कारण ही झाडाची पानं सगळी पडून जातात या सीझनमध्ये. म्हणजे समरमध्ये सगळी हिरवी पानं असतात. आता बघा ही तांबडी व्हायला लागली. नेक्स्ट हे माझ्या घराला लागून एक पार्क आहे, ते दाखवतोय मी चित्र तुम्हाला. आता तीच 2 झाडं आता बघा हे सगळी तांबडी झाली आता ही आणि एक 2-1 आठवड्यात ती सगळी पडून जातात. मग नुसत्या झाडांच्या काड्या राहिलेल्या असतात विंटरमध्ये. अ, हा फॉल सीझन. मग विंटर आल्यानंतर अर्थात स्नो खूप पडतो. थंडी खूप असते. हे माझ्या घराच्या फ्रंट डोअरमधनं घेतलेलं पिक्चर आहे. आता स्नो किती पडतो हे पहा आता. आणि दिसायला छान दिसतं ते, पण स्नो काढणं म्हणजे इथला ड्राइववे वगैरे आपल्याला साफ करावा लागतो. पण रस्ते वगैरे ते सिटी साफ करते सगळे. आणि दे आर व्हेरी एफिशियंट. म्हणजे खूप त्यांचे मोठे ट्रक्स असतात. सॉल्ट घालून ते क्लीन करतात सगळे. सॉल्टनी मेल्ट होतो स्नो. मग ते असा ढुकलून क्लीन करतात सगळे. पण तुमच्या घराचा ड्राइववे आणि तुमचा वॉकवे वगैरे तुमचं तुम्हाला करावं लागतं. दॅट्स रिअली पेन इन द नेक. आपल्याला तर आता जमत नाही ते. कारण बघा की आता हे आहे, तुम्हाला दिसतंय ते एक साधारणतः 2 फूट तरी उंच स्नो आहे. तो उचलून टाकायचा म्हणजे फार कठीण जातं ते सगळं. इट्स व्हेरी हेवी. नेक्स्ट. आणखीन एक युनिक थिंग इथली म्हणजे USA मधली आणि शिकागो मधली पण नॉर्थला असल्यामुळे इथे दिवसाचं एक म्हणजे तुम्हाला दिवसभर उजेड किती असेल ते कमी जास्त होत असतं सारखं. यु नो आता शॉर्टेस्ट डे यायला लागलेला आहे. तो सकाळी 7:15 ला सनराईज होतो आणि 4:30 ला सनसेट होतो. आता काल इथे आमच्याकडे सनसेट 4:27 ला झाला दुपारी. 5 वाजता अगदी अंधार पडलेला असतो इथे. दॅट इज वन ऑफ द शॉर्टेस्ट डेज. आणि लॉंगेस्ट डे म्हणजे अ, साधारणतः 4 एक तास जास्ती उजेड असतो. सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 8:30 पर्यंत उजेड असतो इथे. म्हणजे इथे मध्ये दॅट इज युनिक थिंग. म्हणजे तुम्ही अजून नॉर्थला गेलात म्हणजे अलास्काला वगैरे, तिथे तर जवळ-जवळ 24 तास उजेड असतो समरमध्ये. मी ते तेव्हा गेलेलो होतो, तेव्हा ते एक पिक्चर दाखवत होते. म्हणजे असा सनसेट होतच नाही. नुसता टेकतो खाली, लगेच वरती येतो. म्हणजे जवळ-जवळ 24 तास तिथे अ, सूर्याचा उजेड असतो. आणि विंटरमध्ये तिथे अगदी अपोझिट असतो. खूप नॉर्थ असल्यामुळे 24 तास अंधार असतो. म्हणजे दीज आर एक्स्ट्रीम्स. म्हटलं तुम्हाला कुठल्याही नवीन गावात गेलं की तुमचं तिथलं फूड काय असतं, दॅट इज काइंड ऑफ लाइक युनिक. प्रत्येक गावाची वेगवेगळी काहीतरी स्पेशालिटी असते. हे शिकागोमधले हे डीप डिश पिझ्झा इज वन ऑफ द मोस्ट फेमस अट्रॅक्शन. हा मी इथे लू मल्नाटीज म्हणून एक इटालियन प्लेस आहे. व्हेरी फेमस डीप डिश पिझ्झा. तुम्ही कुणी आलात की यू गॉट टू ट्राय दिस. इट्स शिकागोमध्ये अजून एक उनोज म्हणून रेस्टॉरंट आहे डाउनटाउन मध्ये. त्यांनी इन्व्हेंट केला.
हे शिकागोज अनदर फेमस थिंग इज पोलिश हॉट डॉग. म्हणजे आपण काही हे खात नाही इंडियन लोक बरेचसे, पण इथल्या लोकांचं हे फेवरेट आहे. नेक्स्ट, ही ट्विंकीज म्हणून इथे एक कुकीज आहेत या, ते दे वर इन्व्हेंटेड हिअर. दॅट्स अनदर फेमस स्नॅक फ्रॉम हिअर. नेक्स्ट, मॅकडॉनल्ड्स रेस्टॉरंट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अर्थात. हे पहिलं मॅकडॉनल्ड्स रेस्टॉरंट शिकागोमध्ये आहे. दिस इज द ओरिजिनल फर्स्ट मॅकडॉनल्ड्स. खूप जुनं पिक्चर आहे. आय थिंक आता हे पाडलंय, पण यू कॅन सी दॅट टाइम 15 सेंटला तुम्हाला हॅमबर्गर इथे विकत घेता येत होता. नेक्स्ट, शिकागो अर्थात इकॉनॉमी वाईज पण खूप मोठं आहे. म्हणजे दॅट ऑल्सो इज थर्ड इन द USA इकॉनॉमी वाईज. म्हणजे तुम्ही किती मोठे आहे म्हटल्यावर यू कॅन से पॉप्युलेशन, यू कॅन से साईज, यू कॅन से इकॉनॉमी, सो इट्स इकॉनॉमी वाईज इथे खूप मोठं आहे. खूप मोठ्या कॉर्पोरेटचे हेडक्वार्टर्स पण आहे तिथे. मॅकडॉनल्ड्स आहे, वॉलग्रीन्स इज दॅट्स ए बिग फार्मसी हिअर. बोईंग कंपनी तुम्हाला माहिती असेल, विमानं करणारी, त्यांचं हेडक्वार्टर्स इथे आहे. नंतर शेवटचं त्या यादीतलं म्हणजे एक मागे जा दोन स्लाइड. हा, एक लास्ट स्लाइड, एक पटेल ब्रदर्स, हे म्हणजे इंडियन ग्रोसरी स्टोअर आहे. ते सुरुवातीला त्यांचं अगदी छोटं दुकान होतं, पण आता इतकं मोठं झालंय कारण इंडियन पॉप्युलेशन वाढली आहे की आता दे हॅव 57 लोकेशन्स इन 19 स्टेट्स. दोज आर ह्यूज स्टोअर्स. आता सगळं मिळतंय, म्हणजे चितळ्यांची भाकरवडी पण इथे मिळते. नेक्स्ट, या शिकागोचं इथे सगळे स्पोर्ट्स खूप पॉप्युलर असतात. इथला सर्वात फेमस स्पोर्ट म्हणजे फुटबॉल. पण हे 3 मेजर स्पोर्ट्स म्हणजे बेसबॉल, बास्केटबॉल आणि फुटबॉल. इतर पण खूप असतात, म्हणजे आईस हॉकी आणि इतर. पण शिकागो मधली स्टेडियम्स आहेत ते मागे जाईल. या हे कब्स स्टेडियम आहे. दिस इज व्हेरी नाईस प्लेस. म्हणजे तुम्हाला बेसबॉल कळला ना तरी जस्ट फॉर द फन ऑफ इट गेम पाहायला जायला मजा येते. आणि हे बेसबॉल अर्थात क्रिकेट सारखा आहे गेम. बऱ्याच लोकांना बोरिंग वाटतं, पण तुम्हाला तुमचे डिटेल्स कळायला लागले की मग इट बिकम्स एक्स्ट्रीमली इंटरेस्टिंग गेम. म्हणजे आता क्रिकेटमध्ये बॉल आपण टप्पा टाकून टाकतो, पण बेसबॉल तुम्हाला सगळे हवेत नुसत्या स्पिनवर ते त्याचं व्हेलॉसिटी आणि डिरेक्शन बदलू शकतात. म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती पण नसतं, पण बेसबॉल वेन इट कम्स टू द बॅटर, इट्स स्पिनिंग ॲट 2600 RPM. आणि या स्पिनमुळे ते दे कॅन मेक इट राईज ऑर go down or go right, go left, but that's enough about baseball. But this is a fun place, to go. Next, another famous sport is of course basketball. तुम्हाला मायकेल जॉर्डन अर्थात तुम्ही नाव ऐकलं असेल, तो शिकागोचा मोस्ट फेमस किंवा बास्केटबॉलचा मोस्ट फेमस प्लेयर इन द वर्ल्ड. म्हणजे क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमन म्हणतात किंवा बॉक्सिंग मध्ये मोहम्मद अली, तसं बास्केटबॉल म्हटलं की जॉर्डनचं नाव पहिल्यांदा डोक्यात येतं सगळ्यांच्या. व्हेरी ग्रेट प्लेयर. आता पहा, त्याला एअर जॉर्डन का म्हणायचे, ते ही तो उडी मारून तो बास्केट कडे चाललाय. तो ही जम्पिंग 3.5 feet अबव द फ्लोअर. आणि हे लोक 7 फूट उंच असतात साधारणतः. आणि बास्केटबॉल हुप इज अबाउट 10 feet अबव द फ्लोअर. ते त्याच्या वरती जाऊन डंक करू शकतात बॉल. म्हणजे बघा किती कठीण असेल ते. पण ही इज व्हेरी फेमस प्लेयर. अनदर गेम इज फुटबॉल. हे अर्थात इंडियात तुम्हाला माहित नाही हा गेम, पण इट्स व्हेरी फेमस हिअर. इनफॅक्ट द मोस्ट फेमस गेम हिअर.
ते फुटबॉल का म्हणतात कुणास ठाऊक. मला पण माहित नाही, कारण बॉल बऱ्याच वेळेला हातातच असतो. फक्त किक करताना ते फुटबॉल पायाने वापरतात. पण हा सुद्धा डिटेल्स कळायला लागल्यानंतर व्हेरी इंटरेस्टिंग गेम. म्हणजे ते तुम्हाला 3 चान्सेस देतात. 3 चान्सेसमध्ये तुम्ही 10 यार्ड तुम्हाला जावं लागतं, अँड देन यू ट्राय टू गो टू द गोल लाईन. पण हे कठीण असतं अगदी. कारण आता हे 300-300 पाउंड मंडळी तुमच्या अंगावर धावत येत असली 3-4 लोकं, तर डिफेंड कसं करायचं? इट्स व्हेरी फिजिकल गेम, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. ते शिकागोमधले कोण-कोण फेमस लोकं आहेत, खूप आहेत अर्थात. तर शिकागो बरेच लोकं इथे त्यांचा जन्म झाला किंवा बरेच लोकं इथे शिकले किंवा त्यांची करियर इथे होती. दीज आर सम ऑफ द फेमस नेम्स. बराक आणि मिशेल ओबामा ते इथे शिकले आणि बराक ओबामा इनफॅक्ट युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमध्ये थोडे दिवस प्रोफेसर होता. वॉल्ट डिझनी वॉज बॉर्न हिअर. हिलरी क्लिंटन, she was born and raised here. Oprah Winfrey, ती टॉक शो होस्ट आहे, व्हेरी फेमस. शी वर्क फ्रॉम शिकागो. अर्नेस्ट हेमिंग्वे हा नोबेल प्राइज विनिंग रायटर, तुम्हाला माहिती असेल. त्याची एक कादंबरी ओल्ड मॅन अँड द सी, त्याला नोबेल प्राइज मिळालेलं होतं. सो ही इज फ्रॉम देअर. फ्रँक लॉइड राईट, आर्किटेक्ट, ही इज फ्रॉम शिकागो. नेक्स्ट. बरेच लोकांची कल्पना असते की शिकागो म्हणजे तिथे क्राईम्स खूप असतात, विच इज ट्रू टू सम एक्सटेंट. शिकागोचा मोस्ट फेमस गँगस्टर म्हणजे एल कपोन. ते 1920 साली साधारणतः इथे प्रोहिबिशन होतं, म्हणजे दारू आणि अल्कोहोल मिळायचं नाही. ते तो इल्लिगली तो लोकांना पुरवायचा. त्यामुळे तो ही बिकेम व्हेरी फेमस. शिकागोमध्ये अर्थात मर्डर्स आणि क्राईम्स वगैरे खूप असतात. पण इफ यू अव्हॉइड सर्टन एरियाज, इट्स रिअली सेफ टाउन. म्हणजे ते कंपेअर कसं केलं तर म्हणजे इतर काही सिटीजमध्ये शिकागोपेक्षा जास्ती क्राईम्स आणि मर्डर्स असू शकतात. वन ऑफ द रिझन्स फॉर क्राईम्स आणि मर्डर्स इथे म्हणजे गन्स. इथे गन्स फार इझिली अवेलेबल आहेत आणि बरेचसे मर्डर्स वगैरे होतात ते गँगस्टर त्यांच्या याच्यात आपापसात होतात. म्हणजे ॲव्हरेज पर्सनला काही इथे तशी एवढी भीती नसते. बट यू हॅव टू बी केअरफुल. यू हॅव टू अव्हॉइड सर्टन नेबरहुड्स. पण मी म्हटलं तसं गन्समुळे जास्ती लोकं मरू शकतात. नेक्स्ट. हे शिकागो आता म्हणजे अर्थात सगळीकडेच म्हणजे इंडियात होतं किंवा पुण्यात होतं तसं खूप बदल व्हायला लागलेले आहेत. मी आलो तेव्हा इंडियन कम्युनिटी अगदी खूप कमी लोकं होते. पण आता मी म्हटलं तसं 1.2% ऑफ द पीपल इन USA अँड इन शिकागो रफली आर इंडियन. मी आलो तेव्हा सगळे इंडियन्स रिलेटिव्हली ज्युनियर पोस्टमध्ये होते, कारण नवीनच शिकून जॉब वगैरे करायला लागलेले होते. म्हणजे इंजिनियर वगैरे, मॅनेजर वगैरे अशी टायटल्स पण अगदी कमी असायची लोकांची. पण आता तुम्ही पाहिलं तर अ, अ, खूप कंपन्या, मोठमोठ्या कंपन्याचे सीईओज आणि CFOs, managing directors, those are quite a few Indians. They have risen through the ranks and they are very famous people, मोठ्या कंपन्यातली. You know. इथली गो बॅक वन वन मोर. बदल खूप व्हायला लागलेले इथे. रेस पण खूप बदलायला लागलेली इथे आता आणि मिक्स रेस व्हायला लागलेली आणि इट्स अ बेसिकली मेल्टिंग पॉट. कारण आता बऱ्याच आता म्हणजे आमच्या मुलांची किंवा आमच्या मित्रांच्या मुलांची त्यांच्या अमेरिकनशी लग्न झाली की तिसरी जी पिढी आहे नातवंड, ते त्यांना अमेरिकन म्हणायचं का इंडियन म्हणायचं. सो मोस्टली दे आर गोइंग टू बिकम बेसिकली अमेरिकन्स, नातवंड वगैरे. टेक्नॉलॉजिकल चेंजेस अर्थात वगैरे पण खूप झालेले आहेत तिथे इंडियात पण.
आता पूर्वी आम्ही ट्रॅव्हल करायचो तेव्हा सगळे मॅप्स वगैरे घेऊन किंवा गॅस स्टेशनवर वगैरे थांबून डिरेक्शन्स बदलून विचारून तुम्ही हिंडत असायचा पण आता जीपीएस मुळे सगळं सोपं झालेलं आहे. ते तुमच्यासारखंच इंडियासारखंच खूप चेंजेस झालेले आहेत. नेक्स्ट. ही माझी शेवटची स्लाइड आहे. ही 2 कारणाकरता दाखवतोय. मुख्य म्हणजे ही दिस बिल्डिंग इज कॉल्ड एन लेटर सारखी आहे शेप म्हणून. इट्स डिझाइन्ड बाय व्हेरी फेमस आर्किटेक्ट. त्याचं नाव हेल्मट यान. आणि रमेश तुम्हाला याबद्दल सांगेल. पण या बिल्डिंग मध्ये माझं ऑफिस होतं 10व्या मजल्यावर. I worked from there for 5-7 years. Very nice building. One of the best offices I ever had. Next. Next. Yeah. And now I will hand over this to Ramesh. तो तुम्हाला खूप जास्त इंटरेस्टिंग सांगेल गोष्टी. रमेश. Thank you, Sharad. Satnam, can you hear me? Yes, yes. Hello? हा येतं ऐकू. ऐकू येतंय पुरुषोत्तम? हो हो. Thank you. Welcome everybody. मी थोडंसं जास्ती फक्त आर्किटेक्चर बद्दलच बोलणार आहे कारण शिकागोचं इन्फॉर्मेशन बरीचशी शरदने तुम्हाला दिली आहे. Can you go to the next please? एक दोन महत्वाच्या काही थोड्याशा गोष्टी शिकागो बद्दल सांगतो अगोदर मला ज्या माहिती आहेत त्या. शिकागोचं नाव कसं काय पडलं? बॅकग्राऊंड नॉईज आहे का फार? हॅलो. काहीतरी आवाज येतो. हा बॅकग्राऊंड. ओके आता येत नाही. येतोय माझा आवाज येतोय? हा आता येतोय. We can't see you. Ramesh, No, we can't see you. No, that's okay. The slides are important in me. Okay. The side view is not possible? I don't know. Okay. पुरुषोत्तम Sharad had side view. Anyway, carry on. ऑलराईट. शिकागोचं मिनिंग काय कोणाला माहित नव्हतं. मला परवा सापडलं. शिकागोचं नाव 1688 मध्ये शिकागो पहिल्यांदा नाव त्याचं एस्टॅब्लिश झालं, रजिस्टर झालं. आणि ऑल इट मेंट ॲट दॅट टाइम वॉज अ ऑनियन फील्ड. कांद्याचं शेत होतं तिथे आणि दॅट्स हाऊ दॅट नेम केम अप. 2-3 गोष्टी शिकागोबद्दलच्या महत्त्वाच्या म्हणजे 1871 मध्ये शिकागोमध्ये एक मोठी फायर झाली आणि ऑल 9 स्क्वेअर माइल्स ऑफ शिकागो लँड एरिया वॉज बर्न डाऊन कम्प्लिटली. आणि त्यामुळे जवळजवळ 100,000 लोक वर डिस्प्लेस्ड फ्रॉम द एरिया दॅट दे वर लिव्हिंग इन. आणि 100 लोक जवळजवळ 300 लोक वॉज द डेथ मध्ये गेलेले होते त्यावेळेला. पण त्यावेळेला इफ यू रिअली लुक ॲट इट त्यावेळेला सगळी वुडन स्ट्रक्चर्स होती. त्यामुळे ते वुडन स्ट्रक्चर्स बर्न व्हायला काय वेळ लागला नाही आणि त्यामुळे जवळजवळ $300 मिलियन लॉस झाला त्या पर्टिक्युलर इयरमध्ये. आणि देन द होल शिकागो वॉज कम्प्लिटली रिबिल्ड. सगळे bylaws, building bylaws were also changed because of the fire. Next please. Next पुरुषोत्तम. आली ना. दोन आणखीन गोष्टी शिकागोबद्दल थोड्याशा टेक्निकल हे आहेत. अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम बरंचसं रेन वॉटर आणि याच्यामुळे जेव्हा जास्ती झालं त्यावेळेला 75 मध्ये कॉर्पोरेशनने डिसाईड केलं की वी हॅव टू टेक केअर ऑफ दिस, कारण पोल्युशन आणि वॉटर ड्रेनेज वॉज गोईंग इन टू द मेजर लेक. तर अंडरग्राऊंड साधारणपणे 350 फुटावरती बेडरॉकमध्ये 109 miles of tunnels were built. And these tunnels are in the range of 9 feet to 35 feet diameter. And this is nothing but the storage with extra water and extra things pumped into that and then recycled back again. So that's kind of a big big project. And the reason I was showing this one, कारण आपल्याकडे मुंबईला पुण्याला सगळ्या जर पाऊस पडला की इतकं पाणी होतं की यू डोंट हॅव द वॉटर, देयर इज अ लॉट ऑफ डॅमेज गोइंग ऑन.
So that was the reason these kind of projects were built to avoid the overflooding. Next, please. ओके. बिफोर आय गो टू दिस, आणखीन एक प्रोजेक्ट शिकागोच्या खालती, शिकागोचं जे डाऊनटाऊन आहे त्याच्या खाली साधारणपणे 15-20 फुटावरती देर इज ऑलमोस्ट 44 miles ऑफ टनल सिस्टम. 10 फूट डायमीटरचे टनल्स आहेत. अँड द रिझन these tunnels were built was for पूर्वी काळी ज्या सगळ्या बिल्डिंग्सना हिटिंग व्हायचं, the coal was transported on the tracks in these tunnels. आणि मगाशी तुम्हाला शरदने दाखवलेल्या स्लाइड्समध्ये जी शिकागो रिव्हर होती, 1992 मध्ये एका बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं पायलिंग वेंट थ्रू टू द टनल and the river and the tunnel got connected, and almost those 10 foot diameterचं बोक पडलं between the tunnels आणि the river. त्यामुळे the whole Chicago downtown got flooded inside in these tunnels. And if you can imagine, all these 44 miles of tunnels are connected to all the major buildings, and buildings started getting flooded in their basement. खूप नुकसान झालं. साधारणपणे 4-1 तासामध्ये the whole city was evacuated by corporation. आणखीन जवळजवळ 250 million gallons of water got into the tunnels. 3 दिवस city was closed, and ultimately NASA got involved to plug the hole between the river and the tunnels. So it was a pretty bad situation, and I was there. Sharad was there too. So we experienced that की कसं डॅमेज होऊ शकतं आणि कसं the smallest mistake by one contractor to connect between piling मध्ये कसं काय झालं ते. नेक्स्ट प्लीज. आता काही स्लाइड्स जे आहेत या सगळ्या आर्किटेक्चर स्लाइड्स आहेत. पुण्याला जसं आपण विद्येचं माहेरघर म्हणतो, तर शिकागो इटसेल्फ इज ए pretty nice architectural town, and lot of slides are here based on the different time frame of the art and architecture around the world. So you can just see some of these slides. Railway station is 1925 station that is still in operation. Most of the buildings that I'm showing here are still in operation. The time frame मी तिथे घातलेली आहे मुद्दामून, just to get you the feel for how old these buildings are. And even though they are old, they're very well maintained. They're refurbished sometimes, but they're still in operation. The Union Station मध्ये about 130,000 passengers every day they pass by. म्हणजे आपला चर्चगेट किंवा विटी स्टेशन सारखंच आहे. आणि तो जो तिथला जो डोम आहे तो about 115 feet tall. आणि this one is the Greek. नावं मी घातलेली आहेत वरती. I won't want to repeat that. पण next one please. If you can imagine, this building was done in 1869. So you got to put this time frame in the mind. And all this was a pumping station, and त्याचा मोठा पाईप वर आलेला होता. It was connected to get the water from the Michigan Lake. But it was right in downtown, so the architects and the city decided that we have to make some kind of an iconic building whereby that ugly pipe can be really covered. And that building still is in operation. Pumping system is in operation, and the building has become a historic landmark for downtown. Next please. Same thing. You can see the stonework and you can see the carvings related to this building. Next please. काही 1875 किंवा त्या टाइम फ्रेम मधली तुम्हाला चर्चेसचे इंटिरियर्स आहेत. These churches, Catholic churches, Polish churches, they were जसजशी पॉप्युलेशन त्यावेळेला इतर देशांमधनं शिकागोमध्ये रिलोकेट व्हायला लागली, त्यावेळेला त्या कॅथलिक्स किंवा ख्रिश्चन ऑर्डर्सनी आपली चर्चेस बांधली. आणि दे आर स्टील इन ऑपरेशन. दे आर व्हेरी वेल मेंटेन आणि छान आहेत आतमध्ये. मी तर बहुतेक वेळेला कुठल्याही चर्चमध्ये गेलो की आतमध्ये जाऊन एक रामरक्षेचं स्तोत्र म्हणतो मग बाहेर येतो. मला ते एक तर बरं वाटतं. आणि चर्चेस खरोखर
अत्यंत स्वच्छ आणि छान मेंटेन केलेल्या बिल्डिंग्स आहेत. नेक्स्ट प्लीज. हे पण इट्स वन ऑफ द पोलिश चर्चेस ॲट दॅट टाइम. जशी चर्चेस होती तसेच थिएटर्स पण मगाच्या त्या स्लाइड्समध्ये पण शिकागोची बिल्डिंग दाखवली होती. इट्स अ थिएटर 1927 मध्ये बांधलेलं आहे आणि दॅट इज स्टील वर्किंग कंडिशन. आणि मुरिश आर्किटेक्चर त्याच्यामध्ये खूप डेकोरेशन इनसाइड. दे फील लाईक वन्स यू गो इन यू फील लाईक you're in a completely different world, and that was the intent of an architect at the time, that for those 3-hour time frame you should completely forget what you are in your day-to-day life. Next please. हे त्याचं इंटिरियर आहे. मुरिश टाईप सगळं डिझाईन आहे. कारण स्पेन आणि त्या एरियामध्ये ईस्टर्न स्पेनमध्ये या टाईपचे सगळं कार्विंग आणि आर्किटेक्चर इन टर्म्स ऑफ द डिझाईन अँड carvings वगैरे आहेत. and the same thing has been replicated at that time. You have to remember this was done in 1925. ही 1920 ची एक बिल्डिंग आहे. Again it's a church, पण those buildings are still in operation for those particular Christian orders. Next. You can see the interior of that, how elaborate the designs are. Next please. हे एक थिएटर आहे आणि यू कॅन सी द इंटिरियर. आणि हे एक दोनदा मला वाटतं रिफर्बिश केलेलं आहे, पण दे ट्राय टू डू, इवन इफ दे डू द रिफर्बिशिंग, इट इज डन एक्झॅक्टली द सेम ॲज इट वॉज. कारण त्याचे फोटोग्राफ्स वगैरे सगळे काढून दे आर अवेलेबल फॉर द आर्किटेक्ट्स टू रिफिनिश दॅट. नेक्स्ट प्लीज. हे एक अपटाऊन थिएटर आहे आणि त्या थिएटरचे जवळजवळ 4,500 सीट्स आहेत त्याच्यामध्ये. आणि इट यूज टू बी ए सिनेमा थिएटर इन द बिगिनिंग अँड देन इट टर्न इन टू ए ड्रामा थिएटर. आणि द गुड थिंग अबाउट दॅट बिल्डिंग ॲट दॅट टाइम, एसी एअर कंडिशन असलं त्यावेळेला, तर या प्रत्येक सीटच्या खालती पाईपलाईन फिरवलेले, ज्याच्यामधनं परफ्युम्स, पीपल आर एन्जॉईंग इट फॉर 2-3 hours. दे काय म्हणतात त्याला, परफ्यूम स्प्रे करतात खालनं, प्रत्येक सीटच्या खालनं. सो इट्स काइंड ऑफ अ नाईस ॲटमॉस्फिअर, स्मेल अँड ऑल दॅट while you are enjoying the drama or a theater. Next please. ही एक फाईन आर्ट्स बिल्डिंग आहे. यू नो, फॉर अ लॉंग टाइम exterior facades were very key to architects in terms of how the building looked like. So you can just see the detailing of these buildings. आता ही जी बिल्डिंग आहे, ही आर्ट्स बिल्डिंग जरी आत्ता म्हणली तरी सुद्धा 1883 मध्ये, इफ यू रिमेंबर, आपल्याकडे जुन्या स्टुडबेकर कार्स होत्या. त्या कार्सच्या मॅन्युफॅक्चरिंगचा प्लॅन्ट, आणखीन त्याचं ऑफिस या बिल्डिंगमध्ये शिकागो डाउनटाउनमध्ये रिलोकेट केलं स्टुडबेकर फॅमिलीनी. And in about 10 years, they found out that they cannot survive in the small building, so they donated building to the arts of the community. आणि आता त्याच्यामध्ये सगळ्या आर्टिस्टचे स्मॉल शॉप्स, क्युरिओ शॉप्स आहेत, त्यांचे वर्कशॉप्स आहेत, स्टुडिओज आहेत. सो इट इज गिवन ॲज ए डोनेशन टू द कम्युनिटी. नेक्स्ट प्लीज. Next. He building, if you can imagine, this thing is a residential building. In 1886, there were some community safety problems. So one of the rich people, Glessner म्हणून, त्यांनी स्वतःची residential building बांधली, and it is still existing. It's now is donated to as a museum. पण त्यांनी फोर्ट्रेस सारखी ही बिल्डिंग त्यावेळेला त्यांनी बांधली होती. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. आता नाव हिअर ऑनवर्ड्स, आय थिंक टुवर्ड्स द लेट 19th century, the multi-story buildings started coming in. The steel structures
came in the picture, and but still the exterior of the building was really the key for architects how to do the facades in limestone, terracotta, uh, carvings. Tamil, you can see even though building is really a tall building, it has got like a base in the middle area, the upper part. Uh, Tamil, architecturally, if you just go around the downtown area, you can spend a whole day just looking at the different buildings of different times. Next, please. या बिल्डिंग्समध्ये वेन इट वॉज अ स्टील स्ट्रक्चर आणि कॅन्टिलिव्हर्स करायला सुरुवात झाली त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये द सेफ्टी ऑफ दीज बिल्डिंग्स अँड इन कॅन्टिलिव्हर्स was really kind of a safety problem in their mind. But over a period of time, the architects of that time kind of proved to the people that these are more safe and nothing has happened to these buildings for almost 100 years. Next, please. Again, steel structure, different exterior. This is 1904 building. It's office building. Early skyscrapers म्हणा हरकत नाही. ही सुद्धा एक रेल्वे एक्सचेंज बिल्डिंग आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ त्यावेळेला सगळे जे 5-6 रेल्वेज वेर कमिंग थ्रू शिकागो फ्रॉम ईस्ट कोस्ट टू वेस्ट कोस्ट. So they had their terminal and there were about 15,000 people working. So the railway companies decided to construct their own building for making sure that all these people can work together. So it's a commercial building. But tari suddha, the art was the main factor to how to do the carvings, the lobbies, the materials, high-end materials were used at that time. Next, please. Now coming to मगाशी जो हेल्मट यान म्हणून ती एन बिल्डिंग जे दाखवली, it's the same architect. If you can believe this, this is a government building for state of Illinois, आणि it's known to be as if that UFO has landed in Chicago. आणि the thinking behind this building is this all open inside, मोठं atrium आहे, आणि the idea was that the state of Illinois is transparent government services to the public. आता किती ट्रान्सपरंट होते त्याचं वादातीत प्रश्न आहे, पण that was the idea behind a government building to indicate the principles of the government to the community. Next, please. हे त्याचं interior atrium आहे, and these are all office spaces inside that. Next, please. ही 1883 मध्ये जेव्हा मल्टीस्टोरी बिल्डिंगची सुरुवात झाली त्यावेळेला 1983 मधली बिल्डिंग आहे. आय थिंक द की पार्ट ऑफ दिस बिल्डिंग इज द समोरचं जे फसाड आहे इट्स अबाउट 500 feet long आणि द ग्लास इज अ रिफ्लेक्टिव्ह ग्लास and it's on the bank of a river. So the river's reflection gets into this building and in that glass facade, whereby there's a changing scene for the people walking by on an everyday basis or every season basis. Next, please. ही एक 333 West Wacker Drive building आहे. You know, all this building used to be owned, left side building म्हणतो मी, it was owned by Kennedy's, and या building मध्ये all kinds of building products are there. It has got his own zip code for this building. That's hundreds and hundreds of items that are related to any construction are exhibited there that you can go in the showroom and select from pin to piano in that building. Next, please. मिस व्हॅन डर रोहे म्हणून एक जर्मन आर्किटेक्ट होता. त्यांनी ही बिल्डिंग एका डॉक्टर करता बांधली होती about 50 miles south of downtown, and doctor wanted to have a resort type of a building, an area in a wooded corner next to river. But it was pretty controversial building कारण त्या building मध्ये there are no walls, exterior walls. It's all glass. It's a steel and a glass, and it's elevated next to the river. So if you go to the next slide, you'll see that there's a bed there, so it's a bedroom. And then next to that is
a living area because there's sofa, so you can call that as the living area. But that architect was um, the building became about 30% over the budget, and the architect was fired by the owner. And they never talked to each other. And after both of them died, the building became really world famous because of the time that it was built and because the way it was constructed in a wilderness. Next, please. या दोन बिल्डिंग्स आहेत ॲक्च्युली. एक लेफ्टची जी बिल्डिंग आहे ती मरीना टॉवर आहे आणि राईटची जी बिल्डिंग आहे ती IBMची बिल्डिंग स्किड ही मरीना टॉवर आहे. दिस बिल्डिंग बोथ ऑफ देम आर in circular shape, and every flat rather is a pie shape. So if you have more money, you can buy 2 pies, you can buy 3 pies and have your apartment bigger. And the idea was at the time is that the architect wanted to get the suburban people into the city. So the lower levels of this building is parking garage, but this building has got from laundry, restaurant, shopping, theater, everything is in this building. So you can live in downtown and can enjoy everything about the downtown living into this building. Next one. ही IBM Plaza International Building, SOM म्हणून architect आहे. आणि this building and one other building, the Willis Tower जी दाखवली ती, both of these buildings are Skidmore, Owings, Merrillच्या buildings आहेत. आणि the reason for these buildings became kind of famous is because of the structural innovations for the multi-story buildings. This one and John Hancock म्हणून एक next building आहे. फजलूर खान म्हणून एक स्ट्रक्चरल डिझायनर त्यावेळेत होता. ही डिझाईन दिस बिल्डिंग्स. आणि IBM सीएस टॉवरची जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग इतक्या सिम्पल स्ट्रक्चरल प्रिन्सिपल्सवरती ती बांधलेली आहे की आपण जर आपल्या गावांमध्ये बघितलं तर एक काठी असेल तर ती तोडता येत नाही, पण ती जर तोडता येऊ शकते इझिली, पण जर त्याची मोळी केली तर ती तोडता येऊ शकत नाही. इफ यू गो टू द नेक्स्ट बिल्डिंग, next please. ही बिल्डिंग याच्यामध्ये एक्सटिरियर, आय थिंक इफ यू गो टू द नेक्स्ट one more please. Yeah, if you look at the structural part of it, this is called the structural innovations. In Chicago was famous for that. So these buildings were done by this architect. आणि wind loading किंवा इंटिरियर स्पेसमध्ये जे कॉलम्स मध्ये येतात प्लॅनिंग करताना, to avoid that, these buildings were designed by Fazlur Khan. So he became very famous. The SOM got lot more buildings, big and high rise. These are like the pioneering buildings for high rise construction. Next please. This is the Sears Towers that I was talking about. मगाशी जी विलिस टॉवर म्हणून दाखवली तर ती काही वर्षापूर्वी लंडनच्या एका ब्रोकरनी विकत घेतली आणि then they called it Willis Tower. पण this building, if you look at that, मधुसूदन जावता आलाय. hello, काय दुसरं काहीतरी लावलीस तू? काय झालं माहित नाही. Okay, this is Frank Lloyd Wright is one of the famous architects whereby he introduced horizontality, and this is a residential building. He was famous for very intimate kind of architecture to the residential buildings. Please. Next please. They call it the prairie style in terms of architectural connotation to the style of the building. Next please. Oh my God. All right. Here is some of my buildings, my major contribution, or if you may call a contribution. माझं सगळं करिअर हेल्थकेअर बिल्डिंग्समध्ये गेलं आणि त्याच्या 5-6 बिल्डिंगचे टायटल्स आहेत. नेक्स्ट प्लीज. दिस वॉज ज्या वेळेला फोर्ट म्हणून म्हटलं जातं तेव्हा these are all military hospitals. इथे जी मिलिटरी हॉस्पिटल्स आहेत त्यांचे बरेचसे प्रोजेक्ट्स मी केलेत. These are huge buildings, 1.2 million square feet up above.
जनरली प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मेजर हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 50 ते 60 डिपार्टमेंट्स असतात आणि 5 ते 8,000 रूम्स असतात. अँड द वे वी डू दिस वी कॉल इट इज द डेटाबेस प्लॅनिंग. आणि सगळ्याचा प्रोग्राम अगोदर लिहून काढतो आम्ही. आणखीन we get the approvals from the committees and doctors and nurses. Everybody is involved for almost about 6 months before we start designing any healthcare building. And that way, everybody knows that they're going to get how many rooms, which rooms, how many offices, how many operating theaters, how many exam rooms. This building was meant for military only. त्यांची आणि त्यांच्या families करतात. And there are about 5,000 exam rooms only in this building. Next, please. त्याचाच एक entry shot आहे. Next. Some interior. Next, please. हे फोर्ट ब्लिस म्हणून साऊथला टेक्सासमध्ये एल पासो गावामध्ये ही बिल्डिंग डिझाईन झालेली आहे. आणि ही दिस अगेन इज ए meant for military people. Next, please. त्याच बिल्डिंगचा दुसरा शॉट आहे. हे जनरली देर आर बेसेस, मिलिटरी बेसेस अराउंड द कंट्री. आणि त्यांच्याकडे फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर त्या जुन्या ज्या बिल्डिंग हॉस्पिटल्स होते ते पाडून आता किंवा त्याच्यामध्ये दुसरे नवीन ॲड करून, कारण द डिमँड चेंज, द प्लॅनिंग चेंज, द रिक्वायरमेंट फॉर मेडिकल delivery has changed. So all these buildings in last 10-15 years have been completely renovated and or built new. Next, please. Next one. हे युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो मगाशी सांगितलं त्याच्यातली एक नुसती आउटपेशंट बिल्डिंग आहे. ज्याच्यात फक्त आउटपेशंट्स येतात. देर आर प्रॉबब्ली about 300 exam rooms only in this particular building. Next, please. ही मुद्दाम मी घातली. हे 100 वर्ष जुनी बिल्डिंग ही ॲक्च्युली. त्यात मी काहीच डिझाईन केलेलं नाही आहे. पण दिस इज ॲक्च्युली ए ससून हॉस्पिटल ऑफ शिकागो. पण आय वॉन्ट यू टू सी द intricacies of this building almost 100-120 years ago, how the buildings were done at that time. And the next slide is a building, कारण ही building आता outdated झाली. So this building was, this was designed by me. This was the exterior of that Cook County Hospital, about 500 बेडचं हॉस्पिटल आहे. आणि अगेन this is a pretty big building. याच्यात फोटोमध्ये you can see it everything. But upper floors are all patient rooms. खालच्या लेवलला सगळं डायग्नॉस्टिक्स वगैरे. जवळजवळ 450 त्याच्यामध्ये बेड्स आहेत. आणि अगेन दिस इज ॲक्च्युली ए ससून हॉस्पिटल ऑफ टुडे. नेक्स्ट, प्लीज. University of Colorado is one of the unique buildings. कारण जुना एक फर्स्ट वर्ल्ड वॉर आणि सेकंड वर्ल्ड वॉरचा एक बेस आहे इथे, फिट्सिमन्स बेस म्हणून, मिलिटरी बेस. आणि युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो 1900 अर्लीमध्ये डाउनटाउन डेन्व्हरमध्ये was established as a medical school and a nursing school and a hospital. आणि त्यांना जागा कमी पडायला लागली म्हणून त्या बेसवरती त्यांनी रिक्वेस्ट केली. तो बेस गॉट क्लोज्ड in 1991. तर गव्हर्नमेंटनी, फेडरल गव्हर्नमेंटनी युनिव्हर्सिटीला जवळजवळ 100 एकर्सच्या प्लस जागा $1 विकत दिली. आणि जुनं हॉस्पिटल तिथे त्यांनी हिस्टॉरिकल म्हणून ठेवलं, ज्या हॉस्पिटलमध्ये आयझनहॉवर वॉज ट्रीटेड टू. सो देर इज अ प्रेसिडेन्शियल स्वीट that is maintained even today for just for as an exhibition. And this building was designed on that base for a new hospital and outpatient center. Next, please. ही मी अबुधाबीमध्ये डिझाईन केली आहे. दिस वॉज लाईक वन ऑफ द युनिक बिल्डिंग्स. क्लिव्हलंड क्लिनिक म्हणून US मध्ये एक बिग हेल्थकेअर इन्स्टिट्यूशन आहे. आणि दे कोलॅबोरेटेड विथ the Cleveland Clinic, Abu Dhabi's private institution. And then this building was constructed with almost $1.6 billion.
And the fun part about this building was that, as far as architecture and architects were concerned, that we had sort of unlimited budget about doing this building. So it's a very luxurious, one of the top 5 luxurious hospitals in the world. It's very well done, आणि त्याच्यामध्ये all kinds of luxuries for all the high-end people in the world. They're all treated there. All right, I think I probably took 5 more minutes than what I needed. Okay, Purushottam, you can go back. You can take it over. मराठे सर Hello. नवाथे कुठे आहेत? Thank you, everybody. पुरुषोत्तम सगळ्यांना अनम्यूट करायला पाहिजे मला वाटतं. ते प्रत्येकाने आपापलं करावं लागेल. मला हा नाही करता. केलेलं आहे. हा. एक प्रश्न फक्त होता माझा, विचारू का? हो, जरूर. एक तर ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचं शास्त्र आणि मेडिकलचं शास्त्र ह्या दोघांची सांगड कशी घातली हा माझा मूळ प्रश्न होता. कारण दोन्हीचे वेगवेगळे विषय आहेत, वेगवेगळे आर्किटेक्ट आणि वेगवेगळे हे आहे प्रत्येकाचा. हा एक पहिला विषय होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुम्ही काम केलं चालू त्यावेळेला कॉम्प्युटर्स नव्हते, तर त्यामुळे हे स्ट्रक्चरल डिझाईन आणखीन आरसीसी डिझाईन वगैरे ह्या करायला काय झालं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगू शकशील का? असं राईट. आजकाल काय होतं, I'll give you the today's scenario. आजकाल तर obviously engineer, architects as a team they work together, and there are computers available. Architects are also given बरोबर आहे. knowledge of the structural engineering. So as an architect, I know up to a point how to design structurally. But at the same time, पूर्वीच्या काळी हे coordination जरी नसलं तरी quite a bit of artists were involved as architects, and the structural engineering was done obviously just by manual calculations by those engineers at that time. And those quite a bit of those engineering people were involved with these artists. कारण तुम्ही जर बघितलं exterior of the building, it's quite a bit of artistic more than the pure architecture itself. But all these people were sort of multi-talented, if I may. And my biggest concern is nowadays, even myself as part of my education and training, we are not multitask people. We sort of get cocooned into one part of the whole thing. That's why we need different disciplines to work on anything. अच्छा. To give you the example, medical field मध्ये सुद्धा आता माझे इथे सुद्धा जे मित्र आहेत त्यांना कोणालाही त्याला माझे मुलं सुद्धा डॉक्टर्स आहेत, त्यांना काय विचारलं की ते सांगतात बाबा यू नीड टू गो टू दॅट स्पेशलिस्ट. अरे म्हटलं तू डॉक्टर आहेस ना? नाही नाही, पण ते तुम्ही यू आर टॉकिंग अबाउट युअर लेफ्ट फिंगर, यू नीड टू गो टू ऑर्थोपेडिक. तसंच ते. खूप सुंदर माहिती दिली. ते आपले इंडियातले डॉक्टरही तसंच करतात. आपले इंडियातले डॉक्टरही तसंच करतात. स्पेशलिस्ट कडे जातात. What sort of luxuries were provided in Abu Dhabi hospital? Sorry, You said, well, the hotels, the hospital in Abu Dhabi, they were provided with some luxuries. So what sort of luxuries in the hospital? Oh, the luxuries म्हणजे असं की पेशंट रूम्स वगैरे ज्या होत्या, they were like hotel suites. So people coming in and त्याच्या साईडला आणखीन एक बिल्डिंग त्यात दिसत नाहीये, पण त्याच्या साईडला एक बिल्डिंग आहे ती दॅट वॉज लिटरली डन as a hotel where patient families can live while the patient is in the hospital. Thank you. आणि टॉप लेवलला ते जे अबुधाबी किंवा एमिरेट्स मधले शेख्स म्हणतो, शेख काय म्हणतात, ते लोकांचे 2 story सॉर्ट ऑफ कॉन्डोमिनियम्स होते, डिझाईन केलेले होते. सो दे हॅव देअर ओन स्वीट
their families can come and stay there. They have their own doctors, their own chef, their own dining area, conference rooms, etc. माझा एक प्रश्न शरदला आहे, विचारू का? Go ahead. Yeah. शरद, बोल. एक एथनिसिटीची स्लाइड जो दाखवलीस हा. त्याच्यामध्ये व्हाईट्सचं पर्सेंटेज अमेरिकेमध्ये 60% जास्त, व्हेरॅज शिकागोमध्ये 30 ते 35% इतकं खाली आहे. राईट. तर हे एक कारण हायर क्राईम रेटला होऊ शकतं का, आणि याचा इंडियन कम्युनिटीला त्रास कितपत होतो? नाही, ते दॅट्स अ गुड क्वेश्चन. ते क्राईम रेटचा काही संबंध नाही त्याच्याशी, कारण शिकागोमध्ये बरेचसे जे पॉप्युलेशन आहे ते ऑफिस वगैरे अशा बिल्डिंग्स आहेत खूप तिथे, त्यामुळे तिथे राहणारे लोक आहेत ते वेगळे आहेत जरा. आणि शिकागोच्या साऊथ साईडला बिल्डिंगच्या कॉस्ट आणि राहण्याची इट्स रिलेटिव्हली चीप त्यामुळे तिथे ते लोक राहतात आणि ते शिकागोला काम करायला येतात आणि दे हॅव टू टेक ट्रेन आणि पण त्यामुळे त्या पॉप्युलेशनचे तसे नंबर्स दिसतात तुम्हाला. हो, थँक्यू. शरद, एक मिनिट, पाटील बोलतोय, एक मिनिट. हा. व्हाईटच्या नंतरचं ते डेमोग्राफी एथनिक हे दाखवलं होतं, ते दुसरा शब्द काय होता व्हाईटच्या खालोखाल? इथे व्हाईटच्या नंतर इथे हिस्पॅनिक म्हणतात ते म्हणजे साऊथ सेंट्रल अँड साऊथ अमेरिका मधल्या कंट्रीज मधले जे लोक इथे येऊन राहिलेले आहेत, दॅट्स दॅट कम्युनिटी. आणि दॅट्स द लार्जेस्ट मायनॉरिटी पॉप्युलेशन म्हणतात इथे. म्हणजे आफ्टर व्हाईट्स दॅट्स द लार्जेस्ट पॉप्युलेशन इन द US. व्हाईटच्या नंतर आणखी एक दुसरं हे दाखवलं, ते लक्षात नाही आलं. लॅटिनो. हा, वेगवेगळे शब्द लॅटिनो, हिस्पॅनिक, स्पॅनिश, लॅटिनोज, पण बेसिकली दे आर फ्रॉम सेंट्रल अँड सदर्न अमेरिका. तर मी 1-2 शब्द बोलू का? गो अहेड. माझं नाव प्रकाश मडेकर आहे. आय एम सो फॉर्च्युनेट की माझी मुलगी अमेरिकेमध्ये असताना मी शिकागोला, ती इंडियाना पोलिसला होती आणि इंडियाना पोलिस पासून सर्वात जवळ शहर जे आहे ते शिकागो होतं, जे तुमची मोठी सिटी. तर माझे जे जावई आहेत सौरभ, त्यांनी माझी ती आर्किटेक्चर टूर अरेंज केली होती माझ्याकरता. आणि ती टूर करताना या सर्व इमारती ज्या आहेत त्या मला बघायला मिळाल्या. त्याचे आय एम सो थँकफुल टू सौरभ की तो जो सगळी जी टूर होती ती अजूनही माझ्या लक्षात आहे. ते टूर बघतानाच माझं त्या मरीना सिटीकडे माझं लक्ष गेलं आणि त्याचा मी अभ्यास केला. त्याच्यानंतर मी त्याच्यावरती आर्टिकल लिहिलं बरं का. तर त्या आर्टिकल जे आहे ते आमच्या सकाळमध्ये आलं आणि तिथली जी पार्किंग सिस्टीम आहे ती पण मला आवडली. 1961 म्हणजे माझ्या जन्माच्या वेळेचं ऍक्च्युअली ही इमारत आहे. आणि कॉन्क्रीट, बेसिकली बिंग अ सिव्हिल इंजिनियर, एक कॉन्क्रीट किती वर्ष चांगल्या याच्यामध्ये राहू शकतं, म्हणजे ड्युरेबल कॉन्क्रीट जे म्हणतो त्याचा हे मरीना सिटीमध्ये उत्तम नमुना आहे. कारण संपूर्ण आपल्या काय ऍटमॉस्फिअरला या इमारतीला कुठे प्लॅस्टर केलेलं नाहीये मरीना सिटीला. आणि तरी सुद्धा हे अजून अबाधित आहे सगळं जे आहे ते, आणि त्याची ब्युटी जी आहे ती खूप बघण्यासारखी आहे. त्यानंतर सियर्स टॉवरला पण माझं जाणं झालं. आणि मी पुण्यात आल्यानंतर ही जी आर्किटेक्चर टूर जी मी बघितली त्याच्यावरनं मला नेहमी अजूनही वाटतं की पुण्याच्या ज्या मुळा मोठ्या नद्या आहेत त्यातली मुठा नदी समजा जी शहरातनं वाहती ती स्वच्छ करून पुण्यामध्ये जवळ 50-55 पूल आहेत, ब्रिजेस आहेत. ते एखादी याची छान टूर अशी होऊ शकते की या पर्यटकांसाठी की या संपूर्ण पुलाचं जे आहे ते असंच छान काय म्हणतात त्याला माहिती सांगितली गेली जावी अशी माझी इच्छा आहे. ती इच्छा कधी पूर्ण होईल मला माहित नाही, पण आपण जे जगामध्ये चांगलं बघतो ते आपल्या शहरामध्ये यावं एवढीच माझी एक आर्किटेक्ट इंजिनियर म्हणून माझी इच्छा मी नेहमी व्यक्त करत असतो. थँक्यू व्हेरी मच.
तुम्ही दोघांनी खूप मेहनत करून हा स्लाइड्स आणि सर्व कार्यक्रम तयार केलेला दिसतोय. कारण त्याच्यामध्ये एथनिक, क्रिमिनल आणि बऱ्याच इतके आस्पेक्ट त्याच्यामध्ये कव्हर केलेत. एवढा सर्वसमावेशक कार्यक्रम मी पाहिल्याचं मला आठवत नाही. फार सुंदर कार्यक्रम. कार्यक्रम सुंदर झाला, अतिशय सुंदर झाला. आम्ही म्हणजे एका तासाभरात तुम्हाला शिकागोची ओळख कशी करून द्यायची, येस ते येस वेगवेगळे टॉपिक्स वी जस्ट थॉट अबाउट, म्हणजे ऍज अ टुरिस्ट तुमच्या डोक्यात काय प्रश्न येतील ते आम्ही आन्सर करायचा प्रयत्न केला. छान झालं. हे फार सर्व उत्तम. अरे एक प्रश्न आहे लोहारीकर. होय. बोला. आपण नेहमी आरसीसी म्हणतो म्हणजे सिमेंट आणि स्टील हे मॉडर्न मटेरियल्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल अल्युमिनियम किंवा फायबर, असं काही वापरून नवीन आर्किटेक्ट सुरू झालंय का? हो, झालंय ना. आता तुम्ही जर बऱ्याचशा ज्या नवीन बिल्डिंग्स बघितल्या तर त्या नवीन बिल्डिंग्स म्हणजे फॉर लास्ट ऑलमोस्ट 20-30 years आर स्टील स्ट्रक्चर्स. त्यामुळे त्याच्यामध्ये जास्ती कॉन्क्रीट न वापरता स्टील स्ट्रक्चर्स फॉर कॉलम्स, बीम्स वापरले जातात. पण आता जर तुम्ही इफ यू लुक ॲट मिडल ईस्टच्या बिल्डिंग्स किंवा जपानमधल्या बिल्डिंग्स, तर there are quite a few buildings that are done also with काय म्हणतात त्याला, प्रिंटिंग जे आपण म्हणतो की नाही, 3D प्रिंटिंग. 3 dimensional प्रिंटिंग, त्याच्यावरनं सुद्धा किंवा नेट डिझाईन त्याच्यावरनं सुद्धा चालू झालेले आहेत. त्यामुळे यू कॅन सी इफ यू गुगल इट, तुम्हाला सिंगापूर, चायना, जपान इथल्या काही बिल्डिंग्स बघायला मिळाल्यात नुसत्या याच्यावरती. तर आपल्याकडे कसं नुसतंच आपण आत्तापर्यंत आम्ही 4 कॉलम्स आणि बीम्स किंवा बीम्स अँड तर वेगवेगळ्या शेप्स, वेगवेगळे कॅन्टिलिव्हर्स, वेगवेगळ्या हाईट्स आणि वेगवेगळे शेप्स, एनिथिंग कॅन बी डन नाउअडेज विथ दोज फॅब्रिक स्ट्रक्चर्स. एक प्रश्न माझा लोहारीकर साठी आहे. बोला. याच्यामध्ये कॉन्क्रीटमध्ये जे रिएन्फोर्समेंट वापरतात स्टील, ते पावडर कोटेड वगैरे असतं काय? कारण गंजू नये म्हणून. कुठल्याही प्रकारचं कोट पावडर कोटेड नसतं, पण द वे द स्टील इज मेड आणि त्याच्यामध्ये कॉन्क्रिटिंग जे होतं ते त्यामध्ये कमीत कमी एअर पॉकेट्स ठेवले तर ते गंजत नाही. अच्छा, ओके. टॉर स्टील असेल ना? हा, या टॉर स्टील. या, बरोबर आहे. या, तिथे पाणी हे कमी पडण्याचं कुठे कारणच नाही का, एवढी मोठी लेक्स असल्या कारणाने? हो, शिकागोला प्रचंड पाणी. कमी नाही पण पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही. पाण्याचा प्रॉब्लेम नाही. त्यांचे स्वीट वॉटर आहे ना. हा, म्हणजे प्यायला वापरायला वगैरे सगळं एकच प्रकारचं पाणी. फिल्टर करून क्लीन करून देतात ते, म्हणजे देर आर प्लांट्स टू क्लीन इट अप. आणि मग तुम्हाला ते लाईक रेग्युलर पायपिंग सिस्टम, चांगलं पाणी स्वच्छ आहे. पाणी स्वच्छ वापरण्यासाठी वेगळं पाणी नाहीये. नाही, वापरलं जाणाऱ्या सिमेंट मध्ये काही स्पेशालिटी आहे का? म्हणजे क्विक सेटिंग म्हणा किंवा असं काही? आय एम सॉरी, कशामध्ये? सिमेंट जे वापरलं जातं तर ते पूर्वी आपल्याकडे ते शिकताना आपण असं शिकलो की त्याला 21 दिवसाचं क्युरिंग लागतं वगैरे, तर ते काही क्विक सेटिंग किंवा असं काही प्रकार आहेत का त्या सिमेंटच्या यूज मध्ये? आहे. देयर आर नंबर ऑफ डिफरंट काइंड ऑफ सिमेंट्स अवेलेबल फॉर क्विक सेटिंग. पाण्यामध्ये जातं ते वापरलं जातं त्याच्याकरता. देयर आर नंबर ऑफ व्हेरियस ब्रँड्स अँड क्वालिटीज अवेलेबल. आपल्या इकडं स्लॅब क्युरिंगला 21 दिवस लागतात, तिथे किती लागतात? मला एक्झॅक्टली माहित नाही, परंतु कमी दिवसामध्ये पण होतं ते. कमी ॲज इन व्हॉट? मिनिमम 15 डेजचं क्युरिंग तर आवश्यकच आहे सर. मिनिमम फॉर द स्लॅब्स अँड ऑल. मुख्य त्याला हिटिंग वगैरे पण करतात. त्या ज्यावेळेला स्लॅब कुठली टाकली गेली तर त्यावेळेला हिटर्स वगैरे लावून, कारण टेम्परेचर व्हेरिएशन इथे खूप आहे ना, त्यामुळे हिटिंग वगैरे पण लावता येतं. सिस्टीम वेगळे.
तर मी एक थोडंसं हायलाइट करतो की मरीना सिटीचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की ही बिल्डिंग 1961 साली बांधलेली आहे, पण ती बांधताना जो सिक्वेन्स होता की पहिलं कोर जे आहे ते पहिलं पुढे जातं आणि नंतर बाकीच्या स्लॅब्स येतात, तर एक्झॅक्टली त्याच पद्धतीने बुर्ज खलिफाची बांधणी झाली. सेकंडली मरीना सिटी करता त्यांनी फायबर ग्लास फॉर्मवर्कचा वापर केला, ज्याचा 67 म्हणजे 67 वेळा त्याचा पुनर्वापर केला. तर या सगळ्या गोष्टी ज्या होत्या, म्हणजे मला खरं आश्चर्य वाटतं की 1961 साली आत्ता आपण जे काय म्हणतो आहे, बुर्ज खलिफा म्हणा, पेट्रोनास ट्विन टॉवर, याला जे काय आपण ज्या पद्धतीने आपण काम केलं, ते इतक्या वर्षापूर्वी या सगळ्या अमेरिकन आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल डिझाईननी केलं. ही खरोखरच विलक्षण गोष्ट आहे बरं का. त्याच्यानंतर पायलिंग या सुद्धा इथं पायलिंग घेतलं गेलं, त्यावेळेला त्याची अल्ट्रासोनिक टेस्ट घेतली गेली. हे सगळं काय म्हणतात त्याला अभ्यास करताना असं लक्षात आलं की रिअली हॅट्स ऑफ टू दिस आर्किटेक्ट्स अँड हॅट्स ऑफ टू दिस आरसीसी डिझाईन. एवढंच मी सांगेल, बाकी काही नाही. धन्यवाद. The steel structureचं मेन ऍडव्हान्टेज ते कॉलम स्पेसिंग जे होतं, पूर्वी काळी ज्यावेळेला आम्ही कॉलम बीम स्ट्रक्चर कॉन्क्रीटचं वापरायचं होतं, दर आम्हाला 24 फुटावर 25 फुटावर किंवा कमीवरती आम्हाला कॉलम लागायचा प्रत्येक वेळेला, आणि प्रत्येक वेळा कॉलम घेतला की तुम्हाला इंटिरियर स्पेस जी आहे ती स्पेस डिझाईन करताना बरेच अडथळे यायचे, मोठे स्पेस पाहिजे असतील तर. त्याच्यामुळे स्टील स्ट्रक्चर्स झाल्यावरती त्याचा खूप फायदा झाला. म्हणजे मधली स्पेस, फ्लोअर स्पेस जी होती ती बरीच ओपन स्पेस मिळायला लागली. त्यामुळे थिएटर्स म्हणा किंवा स्टेडियम्स म्हणा, याच्यामध्ये स्टील स्ट्रक्चर आणि ट्रस स्ट्रक्चर्स जे झाले, किंवा ते जॉन हॅनकॉकचे तुम्हाला बाहेर ड्रेसिंग्स दाखवले, त्यामुळे आतमधली जागा बरीच मोकळी पाहिजे त्या प्रमाणे प्लॅनिंग करायला मोकळी झाली. Anybody else? 8 वाजत आले श्याम. हो. एक मिनिट कॉफी घेऊ. हॅलो हॅलो, येते ऐकू. आभार मानू का? म्हणून टाक. एक फक्त एक छोटी गोष्ट तू आभार मानण्यापूर्वी बोलू का? हो बोल बोल. मी एवढंच बोलणार होतो की मी तुझ्या आभारात नंतर मानते, पण आज हा इतका कार्यक्रम छान सादर झाला. मागे या दोघांचं काम गेले 4 ते 5 महिने चालू आहे, आणि ते तू सांगशीलच. आणि आपल्या ट्रायल्स किती झाल्या त्या, ते एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, शरद आता इंडियात केव्हा येणार आहे, वी आर लुकिंग फॉरवर्ड. कारण शरद रिसेंटली जॉईन झाला, पण तो इतका आपल्या बासट ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह असतो आणि भेटत असतो वारंवार, सगळ्या मिटिंगला अटेंड करतो. आणि रमेश आता काही ती जानेवारी फेब्रुवारी येणार आहे, तेव्हा तेही असं आहे की त्यावेळी प्रत्यक्ष भेट होईल. संजीव आलेला आहे, आणि संजीव तर ऑलरेडी आलेला आहे. संजीवची काही पंढरपूरची यात्रा असणार की तो दरवर्षीची करतो, गेल्या वर्षी करोनामध्ये झालेली नाही, परंतु आता हे येत आहेत. तर संजीव आलेला आहे. आता सीबी केव्हा येतात माहित नाही. ही सप्टेंबर पुढच्या सप्टेंबरला अवकाश आहे. एवढ्याच गोष्टी मेन्शन करायच्या होत्या. मला आता सध्या माझी बायको अजून काम करते आणि आय एम शोफर फॉर हर, त्यामुळे मला आता ती पुढच्या मार्च मध्ये रिटायर होणार आहे. ती रिटायर होस तर तरी मला आय गॉट अ पार्ट टाइम जॉब. आय डोंट गेट पेड ऑर टिप्स ऑर एनिथिंग. गुड. ओके मित्रांनो, मला येता नाही येणार. गेला साधारण 1.5 तास चाललेला अमेरिकेतल्या आपल्या मित्रांबरोबरचा हा दुसरा संवाद. मी दुसरा संवाद म्हणतो अशा करता, कारण 1 वर्षापूर्वी आपण देशपांडे आणि देशमुख या दाम्पत्यांच्या बरोबर अशाच गप्पा केल्या होत्या, आणि शिकागो प्रेझेंटेशनची कल्पना तेव्हाच रुजली गेली, आणि आज त्याला मूर्त स्वरूप शरद आणि रमेश यांनी दिलेलं आहे. अत्यंत माहितीपूर्ण, आकर्षक, कमालीचं, मनोरंजक आणि त्याचबरोबर प्रोफेशनल स्वरूपाचं हे प्रेझेंटेशन होतं.
आता असं लक्षात येतं की यापूर्वी शिकागो बद्दलची आपल्याला असलेली माहिती अगदी स्त्रोटक होती आणि जी काही होती ती नकारात्मक स्वरूपाची होती. शिकागो म्हटलं की मार्लन ब्रँडोचा गॉडफादर आठवायचा, माफिया आणि गुन्हेगारी जगत हे ध्यानात यायचं. पण आता जेव्हा हा कार्यक्रम संपन्न होतोय तेव्हा आपण आपल्या बरोबर नेतो एक शिकागोचं आगळं वेगळं रूप आणि त्याचे अगणित असे सकारात्मक पैलू. जणू काही एकाच नाण्याची सोन्याचा मुलामा दिलेली दुसरी बाजू. त्यात काय काय बघायला मिळालं तर स्वामी विवेकानंदांचं आर्ट इन्स्टिट्यूट मधलं स्मारक, जागतिक दर्जाच्या युनिव्हर्सिटीज, आकाशाला भिडणारी आणि सर्व सुविधा असलेली हॉस्पिटल्स, म्युझियम्स, हिंदू टेम्पल्स, असंख्य जॉब ऑपॉर्च्युनिटीज देणाऱ्या उद्योगधंद्यांचं जाळं, रमेश लोहारीकरची हॉस्पिटल आर्किटेक्चर मधली कारागिरी आणि योगदान, निसर्गाने दिलेलं आणि शिकागो समृद्ध करणारं मिशिगन लेक आणि त्याबरोबर आलेला एक विशाल आणि आकर्षक टुरिस्ट स्पॉट. या सगळ्या बरोबरच मित्रांनो, शिकागोला वैचारिक आणि बौद्धिक पातळीवर अत्युच्च दर्जा मिळवून देणारे ओबामाज आहेत, क्लिंटन्स आहेत, वॉल्ट डिस्ने, हेमिंग्वे यांच्यासारखे महानुभाव की ज्यांनी शिकागो ही आपली कर्मभूमी केली आणि त्याला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. हे सारं काही आपल्या समोर सादर केलं शरद आणि रमेशनी. पॉवर पॉइंटच्या 104 स्लाइड्स होत्या, लक्षात घ्या. त्यावरचे बुलेट पॉइंट्स या दोघांनी शब्दामध्ये गुंफलेत आणि शिकागोचं लार्जर दॅन लाईफ असं एक अभूतपूर्व चित्र आपल्या समोर रेखाटलंय. अमेरिकेला भेट देणाऱ्यांच्या यादीत शिकागोला अर्थातच अग्रस्थान प्राप्त होत. मित्रांनो, गेली 4 तप जवळजवळ 50 वर्ष शरद आणि रमेश अमेरिकेत आहेत आणि त्यातला बहुतांशी काळ त्यांनी शिकागोत घालवलेला आहे. स्वाभाविकच त्यांचं शिकागो बरोबर एक अतूट असं भावनिक नातं निर्माण झालंय ज्यात मायेची उबई आहे. मला असं वाटतं की म्हणूनच फ्रँक सिनात्राचं शिकागो शिकागो माय काइंड ऑफ टाउन माय होम टाउन हे अत्यंत इमोशनल गाणं त्यांच्या प्रेझेंटेशनचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. शरदची पर्यावरण क्षेत्रातली कामगिरी तर रमेशची हेल्थ केअर क्षेत्रातली कारकीर्द या दोन्ही नावाजण्याजोग्या झाल्यात. शिकागोच्या समृद्धीला नुमविया बासटचा हाच खारीचा वाटा म्हटलं तर गैर होणार नाही. अभिमान वाटतो तुम्हा दोघांचा, शरद आणि रमेश. आम्हा सर्वांतर्फे तुमचे मनापासून आभार. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना भविष्याकरता भरभरून शुभेच्छा. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट मला इथे आठवण करून द्यायची आहे की या प्रेझेंटेशनला पुण्याहून टेक्निकल सपोर्ट दिला होता पुरुषोत्तम आपटे आणि विजय गायकवाड. त्याचबरोबर संजीव देशमुखने अमेरिकेहून आणि आता प्रत्यक्ष पुण्यात आल्यानंतर वारंवार प्रेझेंटेशन करता मार्गदर्शन केलेलं आहे. या तिघांचेही मनापासून आभार, धन्यवाद. मित्रांनो, कार्यक्रमाची आता सांगता होतीये पण तरीही शरद, रमेश आणि संजीव आणि इतरांशी आपल्याला गप्पा मारायच्या असतील तर काही काळ ही झूमची लिंक आपण चालू ठेवूया. ओके, बाय, धन्यवाद. Thank you, Shyam. धन्यवाद. मला खूप छान झाला. मला आता असा हेच प्रश्न पडलाय की शिकागोची माहिती आपल्याला नवीन मिळाली याचा आनंद जास्ती घ्यायचा तर शरद आणि लोहारीकरांचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन माहिती झालं हा आनंद जास्ती घ्यायचा, असा मला प्रश्न पडलाय. ते दोघे वेगळे नाहीयेत. ते म्हणजे शिकागो आणि शिकागो म्हणजे ते असं झालंय, एकरूप झाले. आम्ही शिकागोचे जरी असलो तरी अजून पुण्याचे आहोत आणि नुमवीचे विद्यार्थी आहोत. हे क्या बात आहे. आता पुण्याला आम्ही आलो की आम्हाला माहेरी आल्यासारखं वाटतं. होय. बाहेरच आहे तुमचं. मला असं यांनी त्यांच्या परिचयात सांगितलं होतं, शरद सराशी पेठेत राहतच होता, म्हणजे त्याचं घरी अजून तिथं आहे. आणि रमेशने लिहिलं होतं, माय चार्मिंग वाईफ शी इज फ्रॉम सदाशिव पेठ. हे अगदी मुद्दाम हे केलं होतं.